राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमधील त्रुटींवर रविकांत तुपकर सातत्याने आवाज उठवतात। अनेक बँकांनी संबंधित शेतकऱ्यांची परवानगी न घेता आणि चुकीची माहिती देऊन कर्जाचे परस्पर पुनर्गठन केले। परिणामी मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेत। शेतकऱ्यानं कर्जाचे पुनर्गठन स्वतःहून केले नसताना त्याची शिक्षा त्याला का, असा सवाल उपस्थित करत पुनर्गठित कर्जधारक शेतकऱ्यांचाही कर्जमाफीमध्ये तातडीने समावेश करण्याची मागणी तुपकर यांनी केली। राज्य सरकारला आमचं सांगणं आहे की परस्पर ज्या बँकांनी पुनर्गठन केलं कर्जाचं त्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे। जे शेतकरी आयटीआर भरतात याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेले जे लोक आहेत त्याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे, अशी मागणी या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे। सरकारला आमची विनंती आहे, या सगळ्या मागण्या जर का सरकारनं मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील।